मुंबईतला सर्वात लोकप्रिय असा गणपती मानला जातो लालबागचा राजा। लालबागच्या राजाची संपूर्ण ही गणपतीची मूर्ती जी आहे ती पहिल्याच वर्षी पहिल्या वर्षी अर्थात तराफ्यावरती चढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु ती चढली गेलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चढवण्याचे जे प्रयत्न झाले ते प्रयत्न अयशस्वी ठरले। त्यानंतर या कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती या समुद्रात आणली गेलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की कप परेड येथील मच्छीमार नगर मधले हे सगळे कोळी बांधव आहेत। त्या कोळी बांधवांकडून दरवर्षी संपूर्ण लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती विसर्जित केली जाते आणि यंदा देखील त्यांच्याकडूनच लालबागच्या राजाचं संपूर्ण विसर्जन जे आहे ते या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। जयेश भोईर असतील, गौरव पाटील असतील, हे या संपूर्ण कप परेड मधल्या मच्छीमार नगर कृती संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत। त्यांच्या संपूर्ण देखरेखीखालीच हे सगळे कोळी बांधव जे आहेत ते लालबागच्या राजाच्या या संपूर्ण विसर्जन सोहळ्यामध्ये सामील झालेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि दुसरीकडे आपण जर गिरगाव चौपाटीवरची ही संपूर्ण दृश्य पाहत असाल तर जिथे आपली नजर जाईल तिथेपर्यंत आपल्याला नुसती गणेश भक्तांची गर्दीच आपल्याला पाहायला मिळते आणि काही गणेश भक्त जे आहेत ते समुद्रात देखील आलेले असल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो चोख ठेवण्यात आलेला आहे। गणेश उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता मुंबई पोलीस असेल, कोस्ट गार्ड असेल, त्याचसोबतच इतर शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आता थोडीशी प्रतीक्षा केली जाणार आहे। जशी ओहोटी त्या ठिकाणी समुद्राला लागेल त्यावेळेला पुन्हा एकदा तराफ्यावर ही मूर्ती विराजमान करण्याचे प्रयत्न केले जातील। तर ही दोन दृश्य लालबागच्या राजाची मूर्ती सध्या समुद्रातच आहे। दुसरीकडे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन त्या ठिकाणी होत आहे। लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरती चढलेली नव्हती आणि आता मंडळाच्या वतीने ही भूमिका घेण्यात आलेली आहे की समुद्रातलं भरतीचं पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत वाट बघायची आणि त्यानंतर ते पाणी जर कमी झालं तर तराफ्यावरती पुन्हा एकदा मूर्तीला चढवायचं आणि त्यानंतर खोल समुद्रात जाऊन या मूर्तीचं विसर्जन करायचं, अशा पद्धतीची भूमिका सध्या मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय काही मोजके ठराविक जे काही कार्यकर्ते आणि मच्छीमार बांधव या लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या आजूबाजूला उभे आहेत। उर्वरित ज्या मोठ्या आणि मानाच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांचं विसर्जन सध्या सुरूच आहे, मात्र लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन मात्र अद्याप झालेलं नव्हतं। खरं तर हीच वेळ होती विसर्जनाची, मात्र दरवर्षीची वेळ जी आहे ती आता चुकलेली आहे आणि ओहोटीची वेळ लवकर आल्यामुळे आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात उशीर झाल्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनासाठी जेव्हा आली तेव्हा ओहोटीचं भरतीचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आलं आणि त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती ही पाण्यामध्ये आता सध्या तरी अडकून आहे आणि त्यामुळे जेव्हा हे पाणी कमी होईल तेव्हा पुन्हा एकदा ही मूर्ती तराफ्यावरती चढवली जाईल आणि त्यानंतर हा तराफा खोल समुद्रामध्ये नेला जाईल आणि मूर्ती विसर्जित केली जाईल। तर दूरवरची दृश्य जर बघितली तर गिरगाव चौपाटीचा सगळा परिसर जो आहे तो सगळा परिसर, या सगळ्या परिसरामध्ये गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आहे। हजारो गणेश भक्त हे लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत, त्यामुळे थांबलेले आहेत। मात्र काही तांत्रिक कारणामुळे म्हणजे नैसर्गिक कारण आहे खरं तर, कारण भरतीची वेळ होते आणि त्यामुळे समुद्रातलं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये किनाऱ्यापर्यंत आलं आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवणं जवळपास अशक्य झालं आणि म्हणून सध्या ही मूर्ती जी आहे ती पाण्यामध्ये अडकून असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र ही मूर्ती इथेच ठेवली जाणार नाहीये, तर ती पुन्हा एकदा तराफ्यावरती चढवली जाणार आहे। मात्र त्यासाठी पाणी कमी होण्याची वाट जी आहे ती मंडळाच्या वतीनं पाहिली जाते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जो तराफा गुजरातवरून आणलेला होता तो तराफा हार फुलांनी सजवण्यात आलेला होता आणि या तराफ्यावरती सुद्धा मंडळाचे शेकडो जे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा अजूनही उभे आहेत। तराफ्याची सगळी जी काही सजावट आहे ती करण्यात आलेली होती आणि या तराफ्यावरती अगदी स्वयंचलित असणारा मोटराइज्ड पद्धतीचा हा तराफा जो आहे तो लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा पहिल्यांदा वापरला जाणार होता। मात्र तराफ्यावरची गर्दी आपण पाहतो, लोक अजून सुद्धा इथे आहेत, मात्र लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावरती चढवण्याचा पूर्ण प्रयत्न मंडळाच्या वतीनं करण्यात आला, मात्र तरी सुद्धा ती चढवण्यात त्यांना अपयश आलं, कारण भरतीची वेळ होती आणि पाणी मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रकिनारी आल्यामुळे मूर्तीला उचलणं जवळपास अशक्य झालं आणि त्यामुळे पाणी कमी झालं तर ही मूर्ती पुन्हा एकदा तराफ्यावरती चढवली जाणार आहे। आपण पाहतो की काही लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे काही प्रमुख मान्यवर आहेत ते या तराफ्यामध्ये आपल्याला थांबलेले पाहायला मिळतात। मंडळाचे अध्यक्ष स्वतः आहेत, त्याचबरोबर काही आमदार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्यांकडून आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे हे जे भरतीचं पाणी आहे ते कधीपर्यंत कमी होतं हे पाहणं
आणि ते पाणी कमी झालं। मुंबईतला सर्वात लोकप्रिय असा गणपती मानला जातो लालबागचा राजा। लालबागचा राजाची संपूर्ण ही गणपतीची मूर्ती जी आहे ती पहिल्याच वर्षी पहिल्या वर्षी अर्थात तराफ्यावरती चढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु ती चढली गेलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चढवण्याचे जे प्रयत्न झाले ते प्रयत्न अयशस्वी ठरले। त्यानंतर या कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती या समुद्रात आणली गेलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की कप परेड येथील मच्छीमार नगर मधले हे सगळे कोळी बांधव आहेत। त्या कोळी बांधवांकडून दरवर्षी संपूर्ण लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती विसर्जित केली जाते आणि यंदा देखील त्यांच्याकडूनच लालबागच्या राजाचं संपूर्ण विसर्जन जे आहे ते या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। जयेश भोईर असतील, गौरव पाटील असतील, हे या संपूर्ण कप परेड मधल्या मच्छीमार नगर कृती संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत। त्यांच्या संपूर्ण देखरेखीखालीच हे सगळे कोळी बांधव जे आहेत ते लालबागच्या राजाच्या या संपूर्ण विसर्जन सोहळ्यामध्ये सामील झालेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि दुसरीकडे आपण जर गिरगाव चौपाटीवरची ही संपूर्ण दृश्य पाहत असाल तर जिथे आपली नजर जाईल तिथेपर्यंत आपल्याला नुसती गणेश भक्तांची गर्दीच आपल्याला पाहायला मिळते आणि काही गणेश भक्त जे आहेत ते समुद्रात देखील आलेले असल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो चोख ठेवण्यात आलेला आहे। गणेश उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता मुंबई पोलीस असेल, कोस्ट गार्ड असेल, त्याचसोबतच इतर शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आता थोडीशी प्रतीक्षा केली जाणार आहे। जशी ओहोटी त्या ठिकाणी समुद्राला लागेल त्यावेळेला पुन्हा एकदा तराफ्यावर ही मूर्ती विराजमान करण्याचे प्रयत्न केले जातील। तर ही दोन दृश्य लालबागच्या राजाची मूर्ती सध्या समुद्रातच आहे। दुसरीकडे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन त्या ठिकाणी होत आहे। लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरती चढलेली नव्हती आणि आता मंडळाच्या वतीने ही भूमिका घेण्यात आलेली आहे की समुद्रातलं भरतीचं पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत वाट बघायची आणि त्यानंतर ते पाणी जर कमी झालं तर तराफ्यावरती पुन्हा एकदा मूर्तीला चढवायचं आणि त्यानंतर खोल समुद्रात जाऊन या मूर्तीचं विसर्जन करायचं, अशा पद्धतीची भूमिका सध्या मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय काही मोजके ठराविक जे काही कार्यकर्ते आणि मच्छीमार बांधव या लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या आजूबाजूला उभे आहेत। उर्वरित ज्या मोठ्या आणि मानाच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांचं विसर्जन सध्या सुरूच आहे, मात्र लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन मात्र अद्याप झालेलं नव्हतं। खरं तर हीच वेळ होती विसर्जनाची, मात्र दरवर्षीची वेळ जी आहे ती आता चुकलेली आहे आणि ओहोटीची वेळ लवकर आल्यामुळे आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात उशीर झाल्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनासाठी जेव्हा आली तेव्हा ओहोटीचं भरतीचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आलं आणि त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती ही पाण्यामध्ये आता सध्या तरी अडकून आहे आणि त्यामुळे जेव्हा हे पाणी कमी होईल तेव्हा पुन्हा एकदा ही मूर्ती तराफ्यावरती चढवली जाईल आणि त्यानंतर हा तराफा खोल समुद्रामध्ये नेला जाईल आणि मूर्ती विसर्जित केली जाईल। जर दूरवरची दृश्य जर बघितली तर गिरगाव चौपाटीचा सगळा परिसर जो आहे तो सगळा परिसर, या सगळ्या परिसरामध्ये गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आहे। हजारो गणेश भक्त हे लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत, त्यामुळे थांबलेले आहेत। मात्र काही तांत्रिक कारणामुळे म्हणजे नैसर्गिक कारण आहे खरं तर, कारण भरतीची वेळ होते आणि त्यामुळे समुद्रातलं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये किनाऱ्यापर्यंत आलं आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवणं जवळपास अशक्य झालं आणि म्हणून सध्या ही मूर्ती जी आहे ती पाण्यामध्ये अडकून असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र ही मूर्ती इथेच ठेवली जाणार नाहीये, तर ती पुन्हा एकदा तराफ्यावरती चढवली जाणार आहे। मात्र त्यासाठी पाणी कमी होण्याची वाट जी आहे ती मंडळाच्या वतीनं पाहिली जाते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जो तराफा गुजरातवरून आणलेला होता तो तराफा हार फुलांनी सजवण्यात आलेला होता आणि या तराफ्यावरती सुद्धा मंडळाचे शेकडो जे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा अजूनही उभे आहेत। तराफ्याची सगळी जी काही सजावट आहे ती करण्यात आलेली होती आणि या तराफ्यावरती अगदी स्वयंचलित असणारा मोटराइज्ड पद्धतीचा हा तराफा जो आहे तो लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा पहिल्यांदा वापरला जाणार होता। मात्र तराफ्यावरची गर्दी आपण पाहतो, लोक अजून सुद्धा इथे आहेत, मात्र लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावरती चढवण्याचा पूर्ण प्रयत्न मंडळाच्या वतीनं करण्यात आला, मात्र तरी सुद्धा ती चढवण्यात त्यांना अपयश आलं, कारण भरतीची वेळ होती आणि पाणी मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रकिनारी आल्यामुळे मूर्तीला उचलणं जवळपास अशक्य झालं आणि त्यामुळे पाणी कमी झालं तर ही मूर्ती पुन्हा एकदा